नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं देवदे अकॅडमी आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, या सेशनमध्ये आपण पोलीस सिपाही पदांचा पेपर झालेला आहे तो पेपरमध्ये विचारलेल्या सर्व गणितांचे प्रश्न आपण सोडवणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पोलीस भरतीचे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023 या पेपरमध्ये गणितावरती अंकगणितावर जेवढे क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपण आज सोडवून घेणार आहात। तर मित्रांनो, चला बघा, आपण बघू। दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी 8 आहे। त्यापैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती? बघा मित्रांनो, आपल्याला एक बघायचे आहे। बघा, एक सूत्र लक्षात ठेवा, लसावी गुणिले मसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार येतो। म्हणजे लसावी आणि मसावीचा गुणाकार केला तर त्या दोन संख्यांचा गुणाकार दोन्ही काय असतात? समान असतात। मग दोन संख्या म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या ह्यामध्ये मांडून घ्या। आता लसावी किती दिलेला आहे मित्रांनो? 240, मसावी 8 आणि पहिली संख्या, आता जी एक संख्या दिलेली आहे ती आपण पहिली संख्या धरू आणि दुसरी संख्या आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय करू? x मानू। बघा मित्रांनो, आता x, आता ही जी संख्या आहे बरोबरीच्या पलीकडे आहे आणि त्याला ती अंशामध्ये आहे, याच्या छेदामध्ये काय नाही म्हणजे 1 आहे। तर हे अंशामधले बरोबरीच्या इकडे येताना काय होईल? ते अलीकडे येताना काय होईल? छेदामध्ये जाईल। छेदामध्ये 40 बरोबर x बरोबर हे आलेले आहे। मग आता जेवढं कटवता येईल तेवढं कटून घ्या। 0 कटला, हा 0 कटला, 4 × 24 कितीने बसला भाग? 6चा, 6 × 8 = 48 म्हणजे x बरोबर उत्तर काय आलेलं आहे? 48। म्हणजे आपली दुसरी संख्या कोणती असणार आहे? 48। कळालं मित्रांनो? बघा मित्रांनो, आता प्रश्न दुसरा काय म्हणतो? 5 ते 101 दरम्यान असणाऱ्या समसंख्या किती आहेत? आता विचारलं आपल्याला 5 ते 101 दरम्यान असणाऱ्या समसंख्या। आपल्याला समसंख्या विचारू द्या किंवा विषम संख्या विचारू द्या किंवा क्रमवार संख्या विचारू द्या, याच्यासाठी एकच सूत्र तुम्हाला सांगतो, ते लक्षात ठेवा। आणि हे सूत्र बहुतांश गणिताला आपल्याला समान प्रमाणात लागू पडते, म्हणून तेवढं एक लक्षात ठेवणं आपल्याला एवढंसं अवघड जाणार नाही। तुम्ही प्रॅक्टिस करत राहणार, तो सूत्र तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात राहून जाणार आहे। तर मित्रांनो, आता काही वेळेस मित्र काय करतात? ह्या दोघांची बेरीज करा आणि एक मायनस करा वगैरे, हे लक्षात ठेवणं, भागिले 2। मग सम असेल तर मायनस, समसंख्या दिलेल्या असेल आणि समसंख्या काढायच्या असेल तर मायनस करायचं नाही किंवा प्लस करायचं नाही, असं न लक्षात ठेवता एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी जसं सांगतो त्या पद्धतीनं लक्षात ठेवा, तर तुमचं कुठलंच गणित चुकत नाही। तेव्हा काय वाटते, त्या दुसऱ्या पद्धतीने गेलं तर आपल्याला वाटते आपण ते बरोबर केलं, पण एक्झाममध्ये आपल्याला हेच आठवत नाही मायनस करायचं का प्लस करायचं, आणि आपलं नेमकं तेव्हाच आहे की नाही 1 मार्क जातो। 1 मार्काची किंमत तुम्हाला माहीत असावी। तर बघा मित्रांनो, आता सूत्र लक्षात ठेवा, याच्यामध्ये लास्ट संख्या, ही जी लास्ट संख्या आहे ती, आणि फर्स्ट संख्या मायनस फर्स्ट संख्या, लास्ट संख्यामधून फर्स्ट संख्या काढून टाका, प्लस ज्या दोन संख्याच्या मधला जो डिफरंट आहे, समसंख्या आणि विषम संख्या यांच्यामध्ये फरक किती असतो? समसंख्या आणि विषम संख्याच्या आतमध्ये फरक किती असतो? 2चा असतो। आणि क्रमवार संख्याच्या दोन संख्याच्या दरम्यान कितीचा फरक असतो? 1चा फरक असतो, डिफरंट। तर बघा, आता लास्ट संख्या कोणती घ्यायची मित्रांनो? आपल्याला विचारले का आहे? समसंख्या विचारलेला आहे। तर 101 ही समसंख्या आहे का? नाही। याची लास्टची समसंख्या 102 होणार आहे का? नाही, हे याच्यापेक्षा जास्त होणार आहे। याच्या लास्टची समसंख्या किती आलेली आहे? 100 आलेली आहे। लक्षात येते मित्रांनो? याच्या समोर जाता येईल का आपल्याला? नाही, आपल्याला 101च्या दरम्यानची समसंख्या काढायची आहे, तर लास्टची समसंख्या काय आहे? 100 आहे। कळालं मित्रांनो? आणि 5 ते 101च्या दरम्यान म्हटलेलं आहे, तर या 5च्या अगोदरची घेता येणार आहे का आपल्याला समसंख्या? नाही। आता फर्स्ट समसंख्या घ्यायची असेल तर फर्स्ट समसंख्या 6 आहे आणि लास्ट समसंख्या काय आहे? 100 आहे। इतकं लक्षात आलं का मित्रांनो? बघा, काहीच नाही करायचं, फक्त जसं सांगितलं तसं करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल। लास्ट समसंख्या काय आहे? 100 आहे। आणि फर्स्ट समसंख्या काय दिलेलं आहे? ही 5 काय समसंख्या नाही, ही विषम संख्या आहे, तर याच्या समोरील समसंख्या घ्यावा लागेल आपल्याला 6 आहे। कळालं मित्रांनो? तर काय म्हटलेलं? डिफरंट काढा म्हटलं दोघांच्या मध्ये। दोन समसंख्याच्या आतमधला फरक काय आहे? बघा, 2 ही समसंख्या आहे, 4 ही समसंख्या आहे, 5 समसंख्या आहे का? नाही। या दोघांमधला फरक काय आहे? 2 आहे, म्हणून इथं 2 घेतले आणि छेदामध्ये डिफरंट काय आहे? 2 आहे। तर हे गणित सोडून टाका, आपल्याला या सोप्या पद्धतीने हे येऊन जाते। लक्षात येते मित्रांनो? बघा, 100 मधून 6 गेले, 100 मधून 6 गेले तर किती राहिले? 94। 94 + 2 किती झाले? 96। 96 छेदामध्ये 2
बेचोक 8 ब्याटी 16 म्हणजे एकूण किती संख्या आहेत समसंख्या, तर 48 समसंख्या हे आपलं उत्तर झालं. पर्याय क्रमांक कितीमध्ये आहे 48, पर्याय क्रमांक 2. कळालं मित्रांनो, ह्या पद्धतीने करा, एकदम सोपं गणित आहे. बघा मित्रांनो, प्रश्न बघा. एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरीसुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्यांच्याकडे किती रुपये होते? बघा मित्रांनो, आता फक्त इथे काय दिलेलं आहे, पर्सेंटेज दिलेलं आहे. बघा तुम्हाला आपला जो अगोदरचा पेपर झालेला आहे नागपूर पोलिसचा, त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज कसं काढतात किंवा पर्सेंटेज म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. तर बघा हे 30 आणि हे पर्सेंटेज म्हणजे काय, याचा छेदामध्ये 100 होते. याचा अर्थ काय होते बघा, ह्या 100 पैकी 30 काय म्हटलेलं आहे, 100 पैकी 30 काय आलं, तर आपल्याला काय म्हटलं आहे 100 पैकी 30 म्हणजे पर्सेंटेज म्हणजे 100 झालं. ही मूळ म्हणजे एकूण ओरिजिनल किंमत आहे. ह्या 100 पैकी 30 खर्च केला आहे त्याने, तर उरले किती, राहिले किती, आता 70 राहिले. किती राहिले, 70 राहिले. हे 70 म्हणजेच हे 70 म्हणजे आपल्याला काय दिलं प्रमाण, ह्या 100मध्ये 30 रुपये खर्च केलेला आहे, तर उरले किती, 100 पैकी 70 रुपये उरलेले आहेत. हे 70 रुपये म्हणजे 70 रुपये नाहीत, तर हे किती आहे 6,300 रुपये आहेत. तर आपल्याला एकूण म्हटलेलं आहे, एकूण त्याची पगार किती होती, एकूण म्हणजे किती आहेत आपले, टोटल 100 आहेत, तर काढता येते आपल्याला ह्या पद्धतीनं. तर एकूण बरोबर x, मग आपण काय करणार आहे, याचा तिरकस गुणाकार करणार आहात. याचा काय करणार, तिरकस गुणाकार. मग 6,300 गुणिले हे 100 छेदामध्ये 70. हे कटलं, हे कटलं, 7 63, इथला 1 शून्य आणि हे 2 शून्य, म्हणजे आपला खर्च किती आहे, म्हणजे एकूण पगार त्याला किती आहे, तर 9,000 रुपये एकूण पगार आहे. ह्या पद्धतीने करता येते मित्रांनो. ह्यापेक्षा शॉर्टकट पद्धतीने करते, तुम्हाला त्याच्यामध्ये फ्रॅक्शनमध्ये खेळता आलं पाहिजे. म्हणजे फ्रॅक्शन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 30% म्हणजे किती, 30% म्हणजे किती, म्हणजे ह्यापेक्षा सोप्या पद्धतीने काढता येते. 30% म्हणजे 3/10, 30% म्हणजे 3/10. आता हे वेगळं काय हो, इथे काय केलेलं आहे, याचं प्रमाण काढलेलं आहे 30 छेदामध्ये 10. 30% म्हणजे 100 पैकी 30 आहे, तर याचा एक कटवलं, याचा एक कटवलं आहे. आता कटते का नाही, हे प्रमाण घेतलेलं आहे. तर ह्या दोघांमधला फरक म्हणजे 10 पैकी, तिथे 100 पैकी 30 खर्च केला होता, तर इथे आपल्याला प्रमाण दिलेलं आहे 10 पैकी 3 खर्च केलाय, तर उरले किती, 7 उरले. 7 म्हणजेच म्हणजे 6,300 रुपये, 6,300 रुपये. तर 10 बरोबर किती हे विचारलेलं आहे. बघा इथं पण तुम्हाला करता येते, हे याच्या किती पट आहे, काय 7च्या किती पट आहे, किती पट आहे, 900 पट आहे. 7 63, हे 2 शून्य जसाला तसं, म्हणजे किती आहे 900 पट आहे. तर याच्या 900 पट म्हणजे 10च्या 900 पट म्हणजे किती होणार आहे, 9,000 होणार आहे. ह्या पद्धतीने पण तुम्हाला करता येते. कळालं मित्रांनो. बघा आता काही फ्रॅक्शन सांगतो तुम्हाला, ते तुमच्या लक्षात असावे आणि ते तुम्ही तर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला म्हणजे इतकं कॅल्क्युलेशन करणं कसं होते, सोपं जाते. बघा 30 100 पैकी 30, मग आपण याच्यामधलं मायनस केलं 70, म्हणजे हे कॅल्क्युलेशन वाढालं आहे ना, मग आपण इथे 7नेच गुणू शकतो. काय करू शकतो, 7ने गुणायचं किंवा 7ने भागू शकतो. 70चा पाडा प्रत्येकाला येते का हो, इथे 70 एक संख्या आहे त्याचा पाडा येते, परंतु इथे 48 वगैरे आला असेल तर त्याचा पाडा येते का, आपल्याला नाही येत. म्हणून फ्रॅक्शनमध्ये खेळा. तर काही फ्रॅक्शन तुम्हाला सांगतो ते पाठ करा, आणि असेच फ्रॅक्शन तुम्ही पाठ केला तर तुम्हाला हे नाही कॅल्क्युलेशन सोपं जाईल. बघा मित्रांनो, आता 20% म्हटलं असेल तर 20%चे फ्रॅक्शन काय होते, 1/5 म्हणजे 100 पैकी 20, तर 5 पैकी 1 खर्च होते. 100 पैकी 20 खर्च केला असेल किंवा 100 पैकी 20% नफा झाला असेल तर त्याला आपण आहे की नाही 5 पैकी 1 असं लिहिता येते. हे झाले फ्रॅक्शन. आता ह्या फ्रॅक्शनचा उपयोग काय आहे, तुम्हाला एक व्हिडिओ नवीन बनवेल त्याच्यामध्ये की नाही फ्रॅक्शन आणि त्याचा उपयोग काय आहे एवढं सांगेल. मी पूर्ण पर्सेंटेज धडा घेणार नाही, फक्त फ्रॅक्शनवर एक व्हिडिओ बनेल, एक 15 ते 20 मिनिटाचा किंवा 10 ते 15 मिनिटाचा असेल. ते व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला त्याचा अर्थ कळून जाईल. कारण काय हे लक्षात का ठेवायचं हे कळेल. 1/4, 25% म्हणजे 1/4 आणि 50% म्हणजे 1/2. आणि आता बघा मित्रांनो, आता ह्याचं तर आपण पर्सेंटेज काढू शकतो, परंतु अशी जी संख्या दिली असेल तर आपल्याला याचे पर्सेंटेज काढताना गोंधळ होतो. तर याचं फ्रॅक्शनमध्ये तर आपण उपयोग करून तर काढलं याचं, तर आपल्याला सोप्या पद्धतीने होते. याचं फ्रॅक्शन काय आहे 1/3. आता हे कसं होलालं हे पण सांगेल तुम्हाला. आता याचं देखील फ्रॅक्शन काढताना आपल्याला याचं पर्सेंटेज काढताना 16.23% काढा म्हटलं एखाद्या संख्येचं, तर आपल्याला हे काढताना गोंधळ होतो.
तर याचं लक्षात ठेवलं फ्रॅक्शन तर आपल्याला सोप्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आहे की नाही ते गणित सॉल्व्ह करता येते. 14.2/7 याचं फ्रॅक्शन काय आहे 1/7 आहे. हां 9.1/11 याचं फ्रॅक्शन आहे 1/11 फ्रॅक्शन. आता याचे फ्रॅक्शन काय आहे 4/7 हे याचं फ्रॅक्शन आहे. आता कोणाला म्हटलेलं एखाद्या संख्येचं आहे की नाही 57.1/7 पर्सेंटेज काढा तर खूप गोंधळून जाते माणूस. तर ह्या पद्धतीने तुम्ही फ्रॅक्शन काढू शकता. आता हे फ्रॅक्शन निघालं म्हणजे नेमकं काय झालं फ्रॅक्शन म्हणजे हीच किंमत आहे. जसं आहे की नाही 100 पैकी 57.1/7 हे पर्सेंटेज आहे तसं 7 पैकी 4 हे पर्सेंटेज म्हणजे इतकंच आहे. ते करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल याला 100 ने गुणा तर आपल्याला ते उत्तर भेटून जाते. बघा याचं काय झालेलं आहे 400 400 छेदामध्ये 7 म्हटलं तर हीच संख्या येते बघा लक्षात घ्या. 7×5 = 35 उरले किती हो 5 7 49 मग उरला 1/7 जसाल तसं म्हणजे हीच किंमत निघाली का नाही. आपल्याला ह्याच प्रकारे हे नाही सगळे काढून बघता येतात. सपोज आता हे सोपं आहे ह्या पद्धतीने हे काढायचं असेल तर याला 100 ने गुणा. सपोज 100 छेदामध्ये 7 7×1 उरले किती हो 3 7×4 = 28 उरले 2/7 आले का नाही जशाला तसं. म्हणजे हे प्रमाणचं आपण फ्रॅक्शन केल्या आणि फ्रॅक्शन केल्यावरती आपल्याला ते गणित सोडायला सोपं जाते. लक्षात आलं. आता हे बाकी सोडून दाखवत नाही आपला एक सेपरेट व्हिडिओ येते त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आणि ते व्यवस्थित बघल्या तर तुम्हाला दुसरे गणित सोडायला खूप सोपं जाणार आहे. चला तर मित्रांनो दुसरा व्हिडिओ जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला ते बघायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. चला दुसरा प्रश्न बघू सांगतो. बघा मित्रांनो हे प्रश्न आपल्याला 2 प्रकारे सोडता येते. बघा प्रश्न काय म्हणतो 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी बनवितात तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील. एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा तुम्हाला कन्सेप्ट डिश सांगतो आणि हे पण सांगतो. बघा एक आपण काम वगैरे करताना जे सूत्र आहे ते बघा मजूर गुणिले हे किती तास करत असेल तर तास गुणिले दिवस छेदामध्ये काम म्हणजे एकूण काम किती केले ते काम हे सूत्र दिलेले राहते. कळालं मित्रांनो. मग आता हे सूत्र आहे तर याला आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकता माणसं ह्याला मजूर किंवा माणूस म्हणा. माणूस गुणिले तास टाइम गुणिले डे आणि छेदामध्ये डब्ल्यू ह्या सूत्राचा आपल्याला उपयोग करायचा आहे. एक पद्धत झाली. मग आता ह्या सूत्रामध्ये आपण मांडू तर मजूर किती येतो 10 आहेत गुणिले तास दिलेले आहेत का किती तास काम केलेले नाही मग दिवस दिलेले आहेत तर दिवस घ्या. तर खेळणा एकूण बनवलेला आहे म्हणजे हे काय मिळालेले आउटपुट मिळाले म्हणजे एकूण काम आहे. काम किती आहे 1400. मग नंतर काय म्हटलेलं आहे तर 8 मजूर. मग आता दुसरं दिलेलं आहे की नाही 8 मजूर म्हणजे इथे काय आहे एम म्हणजे मजूर किंवा माणसं. तर 8 मजूर 3 दिवसात काम केलेलं आहे 3 दिवसात आणि खेळणा किती बनवले म्हणजे काम एकूण काम किती केलं हे दिलेलं नाही म्हणजे इथे एक्स पकडलं आपण काय केलं एक्स मानलेला आहे. तर याला आपण सॉल्व्ह करून घ्यायचा. आता इथं मित्रांनो एक लक्षात ठेवा जे अंशामध्ये असं छेदामध्ये म्हणजे अपूर्णांक संख्या असेल आणि बरोबरीच्या पलीकडे असेल आणि अलीकडे 2 संख्या असतील तर आपण अंशामधल्या संख्येने अंशामधील संख्येला आपण कटवता येते. म्हणजे ह्या संख्येने ह्या संख्येला कटवता येते आणि ह्या संख्येने ह्या संख्येला कटवता येते. कळालं मित्रांनो. आणि छेदामधील संख्येने छेदामधील संख्येला कटवता येते. कळालं. मग आता इथून कटू आपण 2×8 2×5 10 म्हणजे जेवढं कमी करता येईल मग पूर्ण आपण काय करणार याचा तिरकस गुणाकार करणार. असं करण्यापेक्षा इथं जेवढं कटवता येईल तेवढं कटवून घ्या. नाही कटवता आलं तर मग नंतर आपण दुसऱ्या पद्धतीने करू. मग काय आता x बरोबर काय 4 गुणिले 3 आणि ही जी छेदामध्ये संख्या आहे बरोबरीच्या पलीकडे जाऊन काय होणार आहे गुणाकारामध्ये जाणार आहे आणि छेदामध्ये उरलेली संख्या 5 गुणिले 7. आता जेवढं कटवता येईल तेवढं कटवून घ्या. 7 दोन्ही 14 इथे झाले 200 5 चौक 20 इथे 40. आता दोघाचा गुणाकार करून घ्या 4 चौक 16 16 48 एवढ्या किती 480 खेळणे हे कोण बनवणार आहे 8 मजूर 3 दिवस काम करून इतके खेळणे बनवणार आहे. हे कळालं मित्रांनो. किंवा ह्यापेक्षा दुसऱ्या पद्धतीने करू. बघा
आता 10 मजूर 7 दिवस काम करून 10 मजूर एका दिवसाला 10 मजूर काम करत आहेत, पण 7 दिवसामध्ये किती मजूर काम करतील तर 70 मजूर काम करतील. हे लक्षात घ्या. काय करणार आहेत, एका दिवसामध्ये रोज 10 मजूर 7 दिवस काम करतात, तर एका दिवसाला 10 मजूर आहेत, तर 7 दिवसामध्ये किती मजूर होतील 70 मजूर होतील. मग आपण याला 70 लिहिण्यापेक्षा हे असंच ठेवा, म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये सोपं जाईल आपल्याला. तर नंतर काय म्हटलेलं आहे, हे किती काम करू लागले तर 1400 काम करून राहिले. मग दुसरं काय म्हटलेलं आहे, 8 मजूर 3 दिवस काम करतात, एका दिवसाला 8 मजूर काम करतात, तर 3 दिवसामध्ये किती मजूर लागतील आपल्याला, एका दिवसाला 8 म्हणजे रोजचा 8च राहणार आहेत, तर 3 दिवस म्हटल्यावरती किती मजूर होतील 24 होतील. मग आपण ह्याला 24 न लिहिता आपण कॅल्क्युलेशनसाठी आहे की नाही 8 गुणिले 3च लिहू. मग हे मजूर किती काम करतील हे आपल्याला माहिती नाही, मग तिरकस गुणाकार करायचा. याचा काय करायचा, तिरकस गुणाकार करायचा. मग 1400 गुणिले 8 गुणिले 3, आपण याचा गुणाकार केला नाही कारण कॅल्क्युलेशनसाठी. तर हे जे केली संख्या आहे एक्स बरोबर एक्स इथं बरोबर घेतलं तर हे काय जाईल छेदामध्ये जाईल 10 गुणिले 7. मग आता कटवता येईल तेवढं कटवा. हे 0 कटला, हा 0 कटला, कटला 7 दोन्ही 14, इथे 20 राहिले, 8 त्रिक 24, 24 दोन्ही 48 आणि हे 0 जसं आलं तसं. अशा पद्धतीने देखील तुम्हाला करता येते. हे 2 पद्धतीने. हे सूत्र लक्षात ठेवा. दुसरं कोणतं गणित असेल म्हणजे कामाचं वगैरे तर आपल्याला ह्या सूत्राने करता येते. हे लक्षात ठेवा मित्रांनो. कळलं. प्रश्न 5वा, दिवसाचे 6 तास म्हणजे किती टक्के होय. दिवसाचे 6 तास म्हणजे किती टक्के. बघा मित्रांनो, एका दिवसामध्ये किती तास असतात 24 तास असतात. एका दिवसात किती तास असतात 24 तास. किती 24 तास असतात. त्यामध्ये काय 6 तास म्हणजे किती पर्सेंटेज होतात. मग ह्या 24चे पर्सेंटेज काढायचं असेल तर आपण काय करा 24 छेदामध्ये म्हणजे एकूण किती 24 त्यापैकी 6 आहे तिथे, म्हणून काय केलं वरती 6 घेतलं आणि पर्सेंटेज काढायचं म्हणून गुणाकार केलेला आहे. कळलं मित्रांनो. 6 चोक 24, 6 चोक 24 गुणिले 100. बघा मित्रांनो, एवढ्यावरतीच आपलं उत्तर निघते. जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदरच्या याच्यामध्ये प्रश्नामध्ये आहे की नाही, तुम्ही फ्रॅक्शन पाठ करा. 1/4 म्हणजेच किती आहे हो 25% आहे. इथून पण तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळवता आलं असतं, परंतु मला हे फ्रॅक्शन माहिती पाहिजे. तर आता बघा, फ्रॅक्शन माहीत नसेल तर काय करा 1/4 आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढा म्हटलं तर गुणिले 100 केलेलं आहे. 4 1 4, 4 2 8, 4 5 20 म्हणजे किती 25%. प्रश्न 6वा हा एकदम सोपा आहे. फक्त याची मांडणी तुम्हाला व्यवस्थित आली तर तुम्हाला हा गणित व्यवस्थित करता येणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे, 5 वर्षापूर्वी योगेश व आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. आज योगेशचे वय 21 वर्ष आहे असल्यास आणखीन 8 वर्षानंतर आनंदचे वय किती असेल. बघा 5 वर्षापूर्वीचं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे. तसं मांडून घेऊ आपण. 5 वर्षापूर्वी काय म्हटलेलं आहे योगेश याच्यासाठी आपण वाय घेतला आणि आनंद याच्यासाठी ए घेतला. काय मित्रांनो, योगेश आणि आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर काय आहे 4:5 आहे. तर आज म्हणजे 5 वर्षानंतर म्हणजे इथून धरलं तर आपण 5 वर्षानंतर आला. आज काय म्हटलेलं आहे, कोणाचं वय दिलेलं आहे योगेशचे वय 21 वर्ष आहे. आज योगेशचे वय 21 वर्ष आहे. तर 5 वर्षापूर्वी आपल्याला प्रमाण काढायचं असेल तर आपल्याला प्रमाण दिलेलं आहे काय 5 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे. तर हे जे वय देखील आपण 5 वर्षापूर्वीचं काढू. 5 वर्षापूर्वी याचं वय काय असेल 16 वर्ष असेल. किती असेल 16 वर्ष. ह्या प्रमाणाच्या किती पट आहे, ह्या 4च्या किती पट आहे 4 पट आहे. म्हणजे 4ची 4 पट केलं तर आपल्याला योगेशचं काय 5 वर्षापूर्वीचं वय मिळते. तर ह्या 5ची 4 पट केल्यावर देखील आपल्याला आनंदचं काय 5 वर्षापूर्वीचं वय मिळते. 5 चोक 20. तर काय म्हटलेलं आहे, आता आनंदचं वय विचारलेलं आहे आपल्याला. आजचं वय विचारलेलं आहे का नाही. तर या आजच्या नंतर आणखीन म्हणलंय, आणखीन 3 वर्षानंतर. कळलं मित्रांनो, पूर्वीचं म्हणलं असेल तर आजपेक्षा मागे जा आणि आणखीन नंतर किंवा आणखीन म्हणलं असेल किंवा त्या वर्षानंतर म्हटलेलं असेल तर आजच्या नंतरची गोष्ट आहे. आजच्या नंतर किती 3 वर्ष म्हटलेलं आहे. तर आपल्याला पूर्वीचं मिळालेलं आहे 5 वर्षापूर्वीचं. मग याच्यामध्ये 5 मिसळलं तर आपल्याला आजचं वय मिळालं. आजचं वय आहे याचं 25 वर्ष. तर आपल्याला आजचं वय विचारलं नाही तर काय विचारलं आहे आणि 3 वर्षानंतरचं विचारलेलं आहे. तर हे 25 + 3 म्हणजे किती वर्ष झालं 28 वर्ष.
किती 28 वर्षे. म्हणजे आनंदचं आणखीन 3 वर्षानंतरचं. काही मित्र काय करतात, इथून 3 वर्ष मिसळतात, तर हे 5 वर्षापूर्वीपासून तुम्ही 3 वर्ष मिळवल्या म्हणजे आजच्या 2 वर्षापूर्वीचं वय निघते 23 वर्षे. तर असं न करता आजचं वय अगोदर काढा, त्याच्यानंतर 3 वर्ष याच्यामध्ये ॲड केलं तर काय मिळालं, 28 वर्षे हे आनंदचं वय मिळालेलं आहे. कळालं मित्रांनो. प्रश्न 7वा काय सांगतोय, 40 मुलापैकी 30 जणांच्या वयांची सरासरी, 30 जणांच्या वयाची सरासरी ही 60 किलो आहे. बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी ही 56 किलो आहे. तर संपूर्ण वर्गांचे सरासरी वय किती. बघा काय दिलेलं आहे आपल्याला, अगोदर 30 लोकांच्या वयाची सरासरी दिलेली आहे, 30 लोकांच्या वयाची सरासरी दिलेली आहे. नंतर 10 लोकांच्या वयांची सरासरी दिलेली आहे. एकूण किती आहेत विद्यार्थी, मुलं 40 आहेत. हे आपण आता 2 प्रकारे करू शकता. किती, 2 प्रकारे. आता काय म्हटलेलं आहे, एकूण मुलं आहेत 40. किती आहेत, 40 आहेत. त्यापैकी 3 मुलांची सरासरी, 3 मुलांची सरासरी किती आहे, 60 आहे. तर बघा एकूण संख्येला सरासरीनं गुणलं तर त्याची बेरीज येते, हे आपल्याला माहीत आहे. एकूण सरासरीला त्या जेवढी संख्या आहे, मुलांची संख्या आहे, त्याच्याने गुणलं तर त्यांच्या वयांची बेरीज आपल्याला मिळते. मग यांच्या वयाची बेरीज किती आहे, 1800 आहे. कळालं मित्रांनो. बघा नंतर 40 मधले 30 विद्यार्थी गेले तर राहिले किती, 10. तर ह्या 10चं सरासरी काय आहे, 56 आहे. तर यांची गुणाकार करून घेतलं तर आपल्याला काय मिळते, 10 मुलांच्या वयाची सरासरी मिळते. तर यांच्या वयाची सरासरी किती आहे, 560 आहे. कळालं मित्रांनो. मग आपण एकूण मुलांच्या म्हणजे आता इथे 30 आणि हे 10 मिळून किती विद्यार्थी झाले, 40 विद्यार्थी झाले. आणि ह्या दोघांची बेरीज केलं तर 40 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज आपल्याला इथे मिळते. बघा बेरीज केलं, 0 ला 0, 6 ला 6, 8 आणि 5 13, 13 ला 3, हाच्याला 1 आणि हे 1 आणि हाच्या 1 2, म्हणजे 40 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती आहे, 2360 आहे. आपल्याला सरासरी करायचं असेल तर बेरजेला एकूण संख्येने भागल्यावरती काय मिळते आपल्याला, त्याची सरासरी मिळते. 2360 भागिले 40 बरोबर आपल्याला काय मिळणार आहे, याची सरासरी, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी मिळणार आहे. बघा 4 पंचे 20, 4 9 36, म्हणजे एकूण विद्यार्थ्याची सरासरी किती आहे, 59 आहे. ही एक पद्धत झाली मित्रांनो. आता दुसरी तुम्हाला सोपी पद्धत सांगतो, फक्त याला समजून घ्या व्यवस्थित. ह्या पद्धतीला समजून घ्या, खूप शॉर्टकट आहे आणि खूप लवकर याचं उत्तर मिळते आणि ऑथेंटिक मिळते, याला वेळ लागत नाही. बघा आता काय म्हटलेलं आहे, आपल्याला ज्या सरासरी दिलेल्या आहेत, एक 60 ही सरासरी दिलेली आहे आणि दुसरी किती सरासरी दिली, 56 सरासरी दिलेली आहे. तर आपल्याला विद्यार्थी एकूण किती आहेत, 40 आहेत. परंतु 60 सरासरी असणारे विद्यार्थी किती आहेत, 60 सरासरी असणारे विद्यार्थी किती आहेत, 60 सरासरी असणारे विद्यार्थी किती आहेत, तर 30 आहेत. किती आहेत, 30. आणि 56 सरासरी असणारे विद्यार्थी किती आहेत, 10 आहेत. मग याचं प्रमाण काढून घ्या, विद्यार्थ्याचं प्रमाण काढून घ्या. 3:1 मिळते, 3:1. मग ह्या जागी म्हणजे एकूण सरासरी यायचं असेल तर इथं काहीतरी संख्या असणार आहे, इथे कोणती तरी संख्या असणार आहे. या दोघांची वजाबाकी केल्यावरती इथली संख्या आली पाहिजे, यांचं प्रमाण आलं पाहिजे. आणि ह्या दोघांची वजाबाकी केल्यावरती ही संख्या आली पाहिजे. बघा लक्षात घ्या मित्रांनो, ही आतली जी संख्या आहे, दोघांच्या मधली जी संख्या आहे, एका संख्येपेक्षा मोठी आणि एका संख्येपेक्षा लहान संख्या असणार आहे. कळालं मित्रांनो. मग या 60 मधून कोणती संख्या वजा करावी, की इथे 1 येईल. या 60 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे इथे 1 येईल. तर 59 आपण वजा केल्यावरती इथे 1 येईल. आणि या 56 मधून 59 वजा केले किंवा 59 मधून 56 वजा केले तर 3 येते. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, उत्तर काय येणार आहे, बरोबर येतोय ना. म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी केली तर इथे 3 येते, आपलं प्रमाण जे दिलेलं आहे बरोबर येते. आणि याची वजाबाकी केलं तर इथे 1 येते. म्हणजे हे एकूण मुलांची जी सरासरी आहे 59 आहे. कळालं मित्रांनो. ह्या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येते. ही पद्धत लक्षात ठेवा. प्रश्न 8वा मित्र काय म्हणतोय हा प्रश्न, ए व बी यांच्या पगारांचे गुणोत्तर. म्हणजे ए व बी यांची पगार काय आहे, ए व बी यांचा पगार काय दिलेला आहे, 2:3 दिलेला आहे पगार. आणि खर्च, यांचं खर्च काय दिलेला आहे, 2:5 दिलेला आहे. लक्षात येते मित्रांनो. कळालं. मग खर्चांचे गुणोत्तर 2:5 आहे. जर प्रत्येकांची 400 रुपये बचत असेल तर एचा पगार किती. बघा मित्रांनो, इथे काय दिलेलं आहे, याची पगार 2:3 दिलेला आहे.
हे प्रमाण जरी असलं तरी खर्चाचं प्रमाण 2:5 आहे. तर बघा यांच्या दोघांची जी बचत आहे ही सारखी आहे. बघा पगार वजा खर्च केलं तर बचत मिळते. पगार वजा सपोज एखाद्याची पगार 400 रुपये आहे एका दिवसाची पकडू आपण आणि 300 रुपये खर्च केला तर काय होणार आहे आता बचत. ही राहिलेली किंमत म्हणजे काय असणार आहे बचत. म्हणजे पगारामधून खर्च वजा केला तर बचत मिळते. मग आता ह्या पगाराचा जो प्रमाण दिला आहे 2:3 हे याच्यामधून वजा करता येईल का? नाही करता येईल. किंवा आपल्याला हे म्हणता येते हे याचा पगार आहे आणि हा खर्च आहे तर ह्याच्यामध्ये फरक किती आहे 2चा आहे आणि हा पगार आणि हा खर्च आहे ह्याच्यामध्ये फरक किती आहे 0चा आहे. बघा बचत सारखी आहे तर फरक देखील काय असला पाहिजे ह्याच्या दोघांमधला खर्चामधला आणि पेमेंटमधला पगारामधला आणि खर्चामधला फरक काय असला पाहिजे सारखा असला पाहिजे. कारण काय यांची बचत देखील काय आहे सारखी आहे. कळालं मित्रांनो. तर ह्या दोघांचा फरक सारखा करायचा असेल तर काय करा ह्या दोघांमधला फरक किती आहे 3चा आणि ह्या दोघांमधला फरक किती आहे 1चा. मग हे जो फरकाने याला गुणा वरच्या प्रमाणाला गुणा आणि इथला जो फरक आहे तो खालच्या प्रमाणाला गुणा. तर याचं वेगळं आपल्याला प्रमाण मिळून जाईल. हे बघा 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 हे आपल्याला पगाराचं प्रमाण मिळालेलं आहे. तर आता 1ने गुणलं तर तीच संख्या येते म्हणून आपण जे जसाला तसं लिहिणार आहात. बघा या दोघांमधला फरक 4 आहे आणि ह्या दोघांमधला फरक 4 आहे म्हणजे बचत ही सारखी आहे. कळालं आपल्याला. बघा ह्या दोघांची बचत 4 प्रमाण 4 आहे म्हणजे 4 आहे का आपली बचत? नाही 400 आहे म्हणजे याच्या 100 पट आहे. तर ह्या बचतीचं प्रमाण कळालं तर आपल्याला पगारीचं पण प्रमाण कळणार आहे. याचे 100 पट म्हणजे 9चे 100 पट म्हणजे बीचं आपल्याला पगार मिळणार आहे किती 900 आणि एचं प्रमाण मिळायचं असेल तर याला देखील काय करा 100 पट करा. तर याचं देखील आपल्याला प्रमाण मिळून जाते. कळालं मित्रांनो. याची पेमेंट याची पगार किती आहे 700 रुपये आहे. हे थोडंसं किचकट वाटत असेल मित्रांनो पण याचा नंतर सराव करा किंवा व्हिडिओ रिपीट बघा तर तुम्हाला हे क्लिअर होऊन जाते. फक्त एवढंच लक्षात ठेवा पगार ही खर्चापेक्षा जास्त असणार तेव्हाच आपल्याला बचत होते. तर आपल्याला पगार जास्त करण्यासाठी काय केलं आपण कोणती तर संख्या गृहीत धरून ह्याला कोणत्या तर संख्येने गुणलं तर ते पगार जास्त झाल्यावरती याचं प्रमाण काढण्यापेक्षा आपण काय केलं या दोघांमधला फरक काढला आणि याला गुणल्यावरती आपल्याला बचत सारखी भेटली आणि बचतीचं प्रमाण 4 बरोबर म्हणजे 4 प्रमाण आहे 4 म्हणजे 400 आहे तर याची 100 पट केले तर याची 100 पट केल्यावर आपल्याला बचत मिळाली म्हणजे पेमेंटची देखील त्याच्या पगाराची देखील 100 पट केल्यावर आपल्याला त्याची पगार मिळते. मग आपल्याला एची पगार किती मिळाली 600 आणि बीची विचारला असलं तर 900. कळालं मित्र. बघा मित्रांनो सर्वात सोपा प्रश्न विचारलेला आहे. काय म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे. तर आपल्याला याचं काही करून बघायची गरज आहे का? नाही. पर्याय क्रमांक 3 ही सर्वात छोटी संख्या आहे. बघा मित्रांनो प्रश्न 10 राहुलचे 15 वर्षापूर्वी वय 20 वर्ष होते तर तो आणखीन किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल म्हटले. बघा मित्रांनो 15 वर्षापूर्वी किती 15 वर्षापूर्वी वय किती होतं 20 वर्ष होतं म्हणजे आज त्याचं वय काय असेल आज वय काय असेल म्हणजे 15 वर्षापूर्वी म्हणजे याच्यामधून काय करावं लागेल आता 15 वर्ष प्लस करावं लागेल. आजचं काढायचं असेल म्हणजे 15 वर्षापासून आजपर्यंत येण्यासाठी आपल्याला 15 वर्षे लागले. मग याच्यामध्ये ॲड केलं 15 वर्षे काय झाले 35 वर्षे. आज 35 वर्ष वय आहे तर आणखीन किती वर्षानंतर त्याचं वय 60 होईल. बघा 35 वर्ष आज आहे तर याच्यामध्ये एक्स मिसळू म्हणजे आपल्याला माहिती आहे काय किती वर्षे नाही एक्स मिसळलं तर बरोबर 60 होते. हे समीकरण मांडून घ्या. मग काय करणार आहे एक्स बरोबर 60 मायनस 35 बरोबर एक्स बरोबर किंमत काय मिळणार आहे आपल्याला 25 वर्षे म्हणजे आजपासून 25 वर्षानंतर याची काय होणार आहे वय 60 वर्ष होणार आहे. हे ह्या पद्धतीने काढता येते. किंवा मित्रांनो हे एक्स वगैरे काही न मानता आपण देखील असं देखील करू शकता. बघा आजपासून 15 वर्षापूर्वी याचं वय किती होतं 20 वर्ष होतं तर आजचं वय काढायचं असेल तर आपण काय केलं हो 35 वर्ष आहे किती आहे 35 वर्ष आहे तर 60 वर्षानंतर काढायचं असेल तर ह्या 35 मध्ये किती मिसळावं तर 60 होतात तर 25 मिसळलं तर 60 होतात. हे कळालं आपल्याला. तर हे 25 वर्षे आणि आजपासून किती वर्षे लागतील 25 वर्षे लागतील हे आपल्याला लक्षात येते. प्रश्न 11 एक संख्या 20% वाढविल्यास 180 होतात तर ती संख्या कोणती. बघा मित्रांनो तुम्हाला अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे फ्रॅक्शन पाठ करा. फ्रॅक्शन पाठ केलं तर आपलं गणित किती सोपं होते ते बघा. ह्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. बघा काय म्हटलेलं आहे 20% म्हणजे किती आहे 1/5 म्हणजे ही जी ओरिजिनल किंमत आहे
ह्या किमतीवरती 20% वाढवलं आहे, म्हणजे याच्या वरी एक संख्या आहे, म्हणजे 5ची 20% म्हणजे 1, 5ची 20% म्हणजे 1 आहे. तर 20% वाढवले म्हणजे 5हून किती झालेला आता 6 झालेला आहे. 5हून किती झालेला आहे 6 झालेला आहे. 6 म्हणजेच किती 180. तर आपल्याला ओरिजिनल किंमत काढायची आहे, म्हणजे मूळ किंमत किती आहे तर 5. मूळ किती आहे 5. ह्या 6चे किती पट केल्यावर 6 म्हणजे 180, 5 म्हणजे किती x माना किंवा याची पट करा. 7 18 आणि 0ला 0. याची देखील पट करा. 5 त्रिक 15 आणि 0ला 0. तर याचं उत्तर काय येते 150 येते. ह्या पद्धतीने तुम्हाला करता येते. कळलं मित्रांनो. हे कोणाला लक्षात आलं नसेल तर आता आपल्या पद्धतीने करा. कारण काय एक याची आहे की नाही किंमत आहे 100 आहे, त्याची 20% वाढले. 100वरती 20% म्हणजे किती होतात 120 होतात. 120 म्हणजेच किती म्हणाले 180 म्हणाले. तर x म्हणजे 100 बरोबर किती. मग आता तिरकस गुणाकार करून घ्या. तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 180 छेदामध्ये 120. कळलं मित्रांनो. हे 0 कटला, हे 0 कटला. 6 2 12, 7 18 आणि 2 पंच 10, 2 पंच 10. दोघाचा गुणाकार केला 150 आले. बघ हे एवढं करण्यापेक्षा इथं जी तुम्हाला कळालं असतं की 20% म्हणजे 1/5 आणि 20%नी वाढली म्हटलं तर आपण 5 मध्ये 1 मिसळलं 6 झाले. 6च्या किती पट आहे 30 पट आहे, तर 5च्या 30 पट म्हणजे किती 150. हे कळालं. मग एखादी वेळेस आहे की नाही लॉस झाला असेल किंवा कमी झालेले असेल तर 5 मधून 1 कमी करायचं 4. कळालं. ह्या पद्धतीने तुम्हाला सोडता येते. ह्या दोन्ही पद्धती बघा, जी सोपी वाटेल ते करा, पण ही पद्धत लक्षात ठेवा, खूप कामाला येईल. पर्सेंटेजमध्ये किंवा नफा तोटामध्ये हे खूप कामाला येणार आहे. त्याच्यामुळे फ्रॅक्शन व्यवस्थित पाठ करा. बघा मित्रांनो, हे असे जे प्रश्न असतात थोडंसं गोंधळामध्ये टाकतात, पण इथे काहीच करायचं नाही. जसं सांगितले तसं मांडून घ्या. काय म्हटलेलं आहे महेश आणि अमोल दोघं आहेत इथे. मग महेश आणि अमोल हे जशाला तसं मांडून घेतलं आपण. काय म्हटलेलं बघा, महेशचा पगार हा अमोलपेक्षा 20% कमी आहे. बघा महेशचा पगार आहे की नाही अमोलपेक्षा 20% कमी आहे. आता टक्के म्हटलंय म्हणून आपण काय घ्यायचं 100 घ्यायचं. अमोलचा पगार 100 आहे तर त्याची 20% कमी म्हटलं तर किती 80 असणार आहे महेशचा पगार. कळाला. मग आता काय म्हटलेलं आहे तर अमोलचा पगार महेशपेक्षा कितीने जास्त आहे. महेशपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे महेशच्या तुलनेमध्ये विचारलेलं आहे. तर महेशपेक्षा कितीने जास्त आहे हो, या दोघांमधला फरक विचारणार. जास्त म्हणलं की कमी म्हटलं तर याच्यामधला काय काढायचं आपल्याला फरक काढायचा आहे. तर अमोलचा पगार हा महेशपेक्षा कितीने जास्त आहे 20ने जास्त आहे. तर आपल्याला काय काढलंय पर्सेंटेजमध्ये काढा म्हटलंय. तर कोणाच्या तुलनेमध्ये काढा म्हटलंय महेशपेक्षा, म्हणजे महेशचा किती आहे 80 आहे, त्यापेक्षा आहे की नाही 20ने जास्त आहे. तर पर्सेंटेजमध्ये काढा म्हटलं तर हे बघा. आता आपल्याला 7वी 8वी 9वी 10वी किंवा कितीला काय राहत होतं आता 100 मार्काची एक्झाम असेल तर त्यापैकी 80 पडले असं दिलेलं होतं का नाही. मग हे 80 म्हणजे आपण काय 100 पैकी 80 म्हणजे पर्सेंटेज मानायचं. तसंच 80 आहेत तर त्याच्यामधलं आहे की नाही जास्त म्हटलं किती 20 म्हणलं तर 80 पैकी 20 हे किती पर्सेंटेज आहेत हेच काढायचे आपल्याला. मग काय केला 20 चोक 80. बघा ते फ्रॅक्शनचं आपण लक्षात ठेवलं तर आहे की नाही फ्रॅक्शन 1/4 म्हणजे किती 25%. आता कोणाला लक्षात नाही राहिलं हे फ्रॅक्शन म्हणजे 25% आहे असं नाही लक्षात राहिलं तर 20/80 गुणिले 100 जेवढं कटवता येईल तेवढं कटवा. 4ने 100ला भाग बसला 25चा. ह्या पद्धतीने करता येते. पण हे लक्षात ठेवा फ्रॅक्शन तुम्हाला कळून जाईल. बघा मित्रांनो प्रश्न 14 13वा प्रश्न राहिलेला आहे, आपण नंतर घेऊ त्याला. प्रश्न 14 काय म्हटलेला आहे एचे 15%. आता टक्के म्हटल्यावर आपण काय 100 घेतो. जसं म्हटले तसं मांडून घ्या, वेगळं काहीच करू नका. बीची 20% आणि ह्या पर्सेंटेजचं छेदामध्ये हे झालं. तर ए आणि बीचं प्रमाण काढा म्हटलेलं आहे. बघा बरोबरीच्या अलीकडचे आणि बरोबरीच्या पलीकडची संख्या असेल आणि अंशामध्ये सारखी संख्या असेल तर कटवता येतात. आणि छेदामधल्या संख्या कटवता येतात आणि अंशामधल्या संख्या कटवता येतात. मी काय म्हणतो बरोबरच्या ही संख्या आणि बरोबरची ही संख्या म्हणालो तर छेदामधली कटवता येते, अंशामध्ये कटवता येते. बघा आपण बरोबरच्या इकडे आणलं तर हे छेदामधले अंशामध्ये जाते, अंशामधली छेदामध्ये येते. तर आपण इथं कटून आपण आपला वेळ बचत करू शकतो. कळते मित्रांनो. तर बघा हे 100 कटले, हे 100 कटले, ह्याला 5ने भाग जातो 3 आणि ह्याचा 4 पर्यंत भाग जातो. मग काय होते
1 गुणिले 3 किंवा आपण याला हे असं लिहू शकतो 3a असं लिहू शकतो बरोबर बरोबर काय 4b. मग काय करायचं हे जे चल आहे ते एका साईडला घेऊन या a छेदामध्ये b बरोबर. हितली संख्या जशीच्या तशी लिहा हे आणि इथं जे आहे गुणाकारामध्ये हे समोर जाऊन काय होते छेदामध्ये जाते. कळालं. मग आता आपल्याला म्हणता येते a ची किंमत 4 आणि b ची किंमत 3 तर a आणि b ह्याचं जे प्रमाण आहे ते काय असणार आहे 4:3. कळालं मित्रांनो. ह्या पद्धतीने तुम्हाला करता येते. सोपं आहे. जसं म्हटले तसंच लिहा वेगळं काहीच करू नका. पर्सेंटेज म्हणजे छेदामध्ये 100 येते. एवढ्या पद्धतीने तुम्हाला हे करता येते. फक्त कधी कधी काय केलं जाते प्रमाण इथे ए बी विचारलं ना कधी कधी बी ए विचारते तेव्हा फक्त लक्षात ठेवा अगोदर बी विचारलं आहे तर याचं प्रमाण काय होईल 3:4 होईल. हे कधी दिलं तर ह्या प्रकारे तर आपलं उत्तर काय आहे हे आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे 4:3 2 नंबर. मित्रांनो प्रश्न 15वा 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे हे काढायचे आहे आपल्याला. बघा हे समीकरण बेसवरती आहे आणि जशाला तसं मांडून घ्या. काय म्हटलेलं 120 च्या म्हणल्यावरती गुणाकार जिथे बी च्याची येईल तिथं गुणाकार करायचं. 8% 8% म्हटल्यावरती काय ह्या टक्क्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे 100 मध्ये छेदामध्ये 100 म्हणजे बरोबर. कितीच्या किती आपल्याला माहित आहे का नाही x माना त्याची 6% म्हणजे 100. तर आता हे समीकरण आपल्याला सोडून घ्यायचं वेगळं काय आहे का नाही. तुम्हाला सांगितलंय छेदामधल्या संख्या बरोबरीच्या इकडे इकडे असेल ह्या दोन समीकरणामध्ये छेदामधील संख्या सारख्या असले तर कटवता येतात. अंशामधील देखील संख्या कटवता येतात. 2 6 2 चौक 8 3 चौक 12. कळालं मित्रांनो. आता इथे काय राहिलं का इकडे काहीच राहिलं नाही x बरोबर. आता काय राहिलं आहे x बरोबर ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या. इथे राहिले 40 इथे राहिले 40 आणि इथे राहिले 4 4 चौक 16 म्हणजे 160ची 6% म्हणजे 120ची 8% हे दोन्ही काय आहे एकसारखं आहे. कळालं मित्रांनो. ह्या पद्धतीने आपल्याला काढता येते. एक गाडी सोलापूर ते पुणे 30 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व 70 किमी प्रति तास वेगाने परत येते तर त्या गाडीचा सरासरी वेग किती. बघा सरासरी वेग बरोबर सूत्र बघा एक लक्षात घ्या. ही गाडी चालली किती x अंतर चालली जाताना 30 किलोमीटर प्रति आवर्सने चालली पण तितकेच अंतर सारखे असेल तर खालील जे सूत्र दिलेले ते लागू पडते. बघा अंतर डिफरंट असेल तर मग दुसऱ्या पद्धतीने करता येते. ते आपण प्रश्न आल्यावरती त्या पद्धतीने बघू. परंतु काय म्हटलं येण्या आणि जाण्याचा अंतर तर सारखा असेल तर बघा जाताना कोणत्या स्पीडने चालली 30 किलोमीटर प्रति आवर्सने आणि येताना 70 किलोमीटर पर आवर्सने. येताना काय आहे 70 किलोमीटर पर आवर्सने. तर आपल्याला काय करायचं आहे वेग गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग आणि छेदामध्ये वेग प्लस फर्स्ट वेग प्लस दुसरा वेग हे सूत्र आपलं. जसं की ए बी छेदामध्ये ए प्लस बी हे आपण एक काय करायचं असेल एक वेळेसचा वेग काढायचा असेल तर काढते आपण. पण आपल्याला येणं आणि जाणं हे 2 आहेत म्हणून गुणिले 2 करा. काय करा गुणिले 2 करा. मग ह्या पद्धतीने आपल्याला सोडता येते. बघा 2 गुणिले पहिला वेग काय आहे 30 गुणिले 70 आणि छेदामध्ये ह्या दोघांची बेरीज करावी लागेल 30 प्लस 70. कळालं मित्रांनो. हां बघा आता इथे काय होणार आहे वरी जसाल तसं ठेवा. काय कॅल्क्युलेशनसाठी 30 2 गुणिले 30 गुणिले 70 आणि छेदामध्ये 100 आहे. हे 2 हे 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला. मग काय 7 21 21 दोन्ही 42 म्हणजे सरासरी येण्या जाण्याची त्याची सरासरी काय असेल 42 किलोमीटर पर आवर्स त्याची येण्या जाण्याची सरासरी 42 किलोमीटर पर आवर्स असणार आहे. कळालं मित्रांनो. आलं लक्षात. ठीक आहे लक्ष द्या मित्रांनो. प्रश्न काय आहे हे जे समीकरण दिलेलं आहे जसाल तसं सोडून घ्या. जसं सांगितलं तसं करा. 450 चे म्हटल्यावरती काय करायचं आपण गुणाकार 28% आणि टक्क्याचं काय होतं ह्या पर्सेंटेजचं काय होणार आहे छेदामध्ये 100 होणार आहे. प्लस ह्या दोघांमध्ये काय प्लस आहे प्लस 180 चे 45%
टक्क्याचं छेदामध्ये 100. आता इथे बरोबरीच्या चिन्ह नाही, इथे बेरजेचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे हे 2 शून्य हे 2 शून्य कटत नाही, म्हणजे बरोबर किती आहे हे विचारलेलं आहे. कळालं मित्रांनो. आता सोडवता येईल, आता जेवढं कटवता येईल त्या पद्धतीने कटवून घ्या. बघा हे 2 आपल्याला संख्या कटवता येतात आणि ह्या 2 संख्या कटवता येतात. बेरजेच्या इकली संख्या आपल्याला ह्याच्यामध्ये कटवता येते, पण ह्या संख्येने ह्या संख्येला असं कटवता येत नाही. तर बघा हे कटला, हा शून्य कटला, आणि हा शून्य कटला, हा शून्य कटला. कळालं. आणखीन कटवता येत असेल तर कटवून बघा तुम्ही. हे बघा 5 दोन्ही 10, 5 9 45, 5 दोन्ही 10, 5 9 45. कळालं. आता आपलं कॅल्क्युलेशन काय होणार आहे, सोपं होणार आहे. बघा ह्याला कटवलं, इथे 14चा भाग गेला, आणि दोन्ही कटवलं, इथे पण 14चा भाग गेला. कळालं मित्रांनो. आता बघा ह्या दोघाचा गुणाकार 14 गुणिले 9 प्लस 14 गुणिले 9. आता राहिलंच काय, इतकं राहिलेलं आहे. 9 चौक 36, हातच्याला 3, 9 1 9, 9 3 12 प्लस 9 चौक 36, हातच्याला 3, 9 1 9 12. ह्या दोघांची बेरीज करा, आपलं उत्तर येते 6 6 12, हातच्याला 1, 4 आणि 5, आणि ह्या दोघांची बेरीज केलं तर 252 येते. म्हणजे 252 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर पर्याय क्रमांक 1. बघा मित्रांनो प्रश्न 18वा. ह्यामध्ये दिलं काय बघा, 1500चे 16% मायनस 1200चे 13%. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. काहीच नाही, समीकरण जसं दिलं तसं लिहा. 1500चे 16%, 16% म्हणजे छेदामध्ये 100 वजा 1200 गुणिले 13%, टक्के म्हणजे छेदामध्ये 100. ह्याला एवढं सॉल्व करून घ्या. हे 2 कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, आणि हे 2 शून्य कटले. बघा आता इथे 15 गुणिले 16 आहे, 15 गुणिले 16 आहे. बघा कॅल्क्युलेशन तुमचं कसं म्हणजे कोण्या प्रकारे वापरलं तर कॅल्क्युलेशन सोपं जाते. बघा आपल्याला असं करता येते, 15 गुणिले 15 म्हणजे 15चा 16पर्यंत म्हणा म्हटलं आहे. अगोदर आपण 15चा 15पर्यंत म्हणू शकतो, आणि त्याच्यामध्ये आणखीन एक वेळेस 15 मिसळलं तर आपलं कॅल्क्युलेशन 15 गुणिले 16 असंच येते. किंवा असं 12चा पाडाकोटपर्यंत म्हणा म्हटलं आहे, 13पर्यंत म्हणा म्हटलं आहे, म्हणायला सांगितलेलं आहे. तर 12चा 13पर्यंत म्हणायचं, किंवा 12चा वर्ग करा, किंवा काय करा 12चा वर्ग करा प्लस 12 म्हणजे आणखीन एक 12, त्याच्यामध्ये मिसळलं 144 प्लस 12 केलं तर काय होते 6, आणि एक 5 आणि एक 156. किती होते 156 वजा याचं बघा 15चा वर्ग किती होते 225 प्लस 15 किती झाले 10, हातच्याला 1 3 आणि 1 4, 4 2 ला 2, 240. असं पण करता येते, किंवा ह्या भानगडीमध्ये न पडता तुम्ही काय करू शकता, 15 गुणिले 16 मायनस 12 गुणिले 13 करून घ्या. 15 सके 90, हातच्याला 9, 15 1 15, हातच्या 24, हातच्या 9 24 झाले. 12 3 36, हातच्याला 3, 12 1 12, 3 15 आलं. त्याच प्रकारे येते. आता याची वजाबाकी करा. शून्यमधून 6 जात नाही म्हणून इकडे घेतलं, 10मधून 6 गेले 4, इथे उरले 3, इकडे घेतला 13, 13मधून 5 गेले, राहिले 8, आणि इथे एक उरला, इथे एक उरला, 1मधून 1 गेला, 0 राहिला. म्हणजे किती राहिलेलं आहे, उत्तर किती आलेलं आहे 84. 84 उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2. कळालं मित्रांनो. बघा यानंतर समोरचा प्रश्न बघा. प्रश्न 19वा काय म्हणतो बघा, एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला, तर टेबलाची खरेदी किंमत किती. बघा मित्रांनो, आता हे 20% म्हणजे फ्रॅक्शन करायचं, हे 1/5, याची फ्रॅक्शन काय आहे 1/5. नफा झाला म्हणे, कारण मूळ किंमत काय आहे 5 आहे, त्याच्यावर 1 आहे की नाही नफा झालेला आहे, 5 वरती 1 नफा झाला आहे. नफा म्हणजे त्याच्यामध्ये नफा म्हणजे खरेदी किंमत प्लस विक्री प्लस नफा म्हणजे विक्री किंमत होते. मग विक्री किंमत काय आहे 720 आहे, म्हणजे 6 म्हणजे 720, तर याची खरेदी किंमत काढायची आहे. तर 5 म्हणजे किती x, याचा तिरकस गुणाकार करा, किंवा याची पट बघा, आपण तिरकस गुणाकार करू.
720 गुणिले 5 छेदामध्ये 6, 6 1 6, 6 2 12 आणि 1 0, 12 पंचे 60, 12 पंचे 60 आणि 1 0 जसाल तसं, म्हणजे याची किंमत काय येणार आहे 600. खरेदी किंमत 600 आहे. कळलं मित्रांनो. या प्रकारे करा. फ्रॅक्शनमध्ये काय करा, त्याचं उत्तर काढायचं. त्याचं फ्रॅक्शन केलं काय आलं 1/5 आलेलं आहे. हे 5 म्हणजे त्याची ह्या 5 वरती एक नफा म्हणजे 5च्या 20% काय झाले नफा झालेला आहे. मग आपण प्रमाण घेतलं म्हणजे एक किंमत 5 रुपयाची 6 रुपयाला विकल्यावरती काय झाला 20% नफा झाला. तर 6 रुपये म्हणजेच 720 रुपये. तर 5 रुपये बरोबर किती हे प्रमाण काढलं तर आपल्याला याचं उत्तर भेटून जाते. कळलं मित्र. एक कपाट 10,000 रुपयाला खरेदी करून विक्री केली असता त्याला 15% तोटा झाला तर त्या कपाटाची विक्री किंमत किती. बघा मित्रांनो, इथे काय म्हटलेलं आहे तोटा झाला म्हटलेला आहे. आपण याला देखील फ्रॅक्शनमध्ये घेऊ. 15चं फ्रॅक्शन काय आहे, 15चा फ्रॅक्शन काय आहे 3/20, 3/20 आहे. कळालं मित्रांनो. 3/20 कसं आलं हे कोणाला कळत नसेल, हे फ्रॅक्शन पाठच करणार आहे तरी पण कोणाला कळत नसेल तर बघा 15 छेदामध्ये 100, 15 छेदामध्ये 100, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 20 हे याचं फ्रॅक्शन आहे. तर बघा मित्रांनो, मूळ किंमत किती आहे याची 20 आहे. तर 15% तोटा झाला म्हणजे एखादी किंमत 20 रुपयाला असेल तर याच्यापेक्षा कमी किमतीला विकलं तर आपल्याला तोटा होईल, यापेक्षा जास्त किमतीला विकलं तर नफा होईल. म्हणजे याच्यापेक्षा कमी किमतीला विकले म्हणजे किती विकले 20 मधून 3 हा लॉस झालेला आहे तर 17 रुपयाला विकले. किती 17 रुपयाला विकले. तर खरेदी किती झाली होती, खरेदी म्हणजे 20 आहे तर कितीला केलं होतं 10,000 रुपये. 20 म्हणजे 10,000 रुपये तर 17 म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे. तर आपला तिरकस गुणाकार करून घ्या. 10,000 तिरकस गुणाकार इथे x पकडला तर याचं याला 10,000 गुणिले 17 10,000 गुणिले 17 छेदामध्ये 20, 20 100 ते 500 गुणिले 17, 17 5 85 आणि 2 शून्य जसं तसं. कळालं मित्रांनो. या प्रकारे करा. फ्रॅक्शनमध्ये तुम्ही उत्तर काढत जा, लवकर निघते, सोप्या पद्धतीने निघते. बघा मित्रांनो, प्रश्न 21 काय म्हटलेलं आहे 2/3चा चा म्हटल्यावरती गुणिले 2/3 बरोबर किती बघा आता गुणाकारामध्ये गुणाकार आहे कसं अपूर्णांकाचा गुणाकार आहे. अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करा. अंशाचा गुणाकार केला 4 छेदामध्ये 9. बघा आता ह्या 9ला 4ला भाग जातो काय नाही, म्हणून आपण काय घेतलं 0 घेतलं. तरी आता आहे की नाही 4ला भाग जाते का नाही, पॉईंट घेतल्यामुळे इथे झाले 40. किती झाले 40. 9 चौक 36 उरले. आता किती 4 उरले. ह्या 4ला भाग जात नाही म्हणून इथे पॉईंट असल्यामुळे आपण 1 0 घेतला. 9 चौक 36 म्हणजे असं करत आपल्या आहे की नाही किती वेळेस 4 येईल, म्हणून याचं उत्तर हे असं आहे असणार आहे आणि पर्याय क्रमांक 4. प्रश्न 22 बघा. एका लॉटरीत मिळालेले रुपये 7,200 हेमा, गीता आणि नीता यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास गीताचा वाटा किती. बघा हेमा, गीता आणि नीता यांना 2, 3, 4 ह्या प्रमाणात वाटायचं आहे. तर ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे 7,200 रुपये आहे. तर प्रमाण दिलेलं आहे तर ह्या प्रमाणाची बेरीज करा आणि प्रमाणाची बेरीज करा. 7 7 आणि 2 9 काय एकूण बेरीज प्रमाणाची 9 आहे. तर एकूण यांचे जे पैसे आहेत त्याची आहे की नाही बेरीज किती आहे 7,200 आहे. तर ह्याच्या किती पट आहे 9च्या किती पट आहे 9 72 आणि 2 शून्य म्हणजे किती पट आहे 800 पट आहे. तर आपल्याला काय विचारलं गीताचा वाटा विचारलाय. गीताचा वाटा इथे प्रमाणात किती आहे 3 आहे. तर 3 नव्हे तर 3च्या किती पट आहे म्हणजे 800 पट आहे. म्हणजे 8 त्रिक 24 म्हणजे 2,400 हे त्याचं काय आहे उत्तर आहे. 2,400 आपल्या पर्याय क्रमांकामध्ये 4 आहे. कळालं मित्रांनो. बघा मित्रांनो, एक समीकरण दिलेलं आहे आपल्याला जसं सांगितलं तसं मांडून घ्या. 8 + 32 / 8
-4 गुणिले 3. बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला क्रम माहिती पाहिजे, म्हणजे कोणती क्रिया केव्हा करायचं आहे. फर्स्टला ब्रँकेट दिलेलं आहे का बघा, ब्रँकेट दिलेलं आहे का नाही, मग ब्रँकेट सोडून घेण्याचा काही प्रश्न नाही. मग त्याच्यानंतर एवढ्या याच्यामध्ये कोणती भागाकाराची क्रिया दिली असेल तर ती अगोदर करून घ्या. त्यानंतर गुणाकाराची क्रिया 2 नंबरला करून घ्या. त्याच्यानंतर बेरीज करून घ्या. त्याच्यानंतर वजाबाकी करून घ्या. अशा क्रियाचा क्रम असतो. बघा 8 चौक 32, 8 चौक 32, नंतर गुणाकार करून घ्या. इथे 4 उरले, नंतर गुणाकार 4 त्रिकम 12. ह्या दोघाचा प्रश्न झाला, पण हे मायनसमध्ये आहे, जसाल तसं लिहा. 8 चौक 32. मग याच्यानंतर बेरीज करून घ्या. 8 आणि 4 12, 12 म्हणजे आपल्याला काय म्हणता येते, 12 - 12 बरोबर 0. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे. बोर्ड मार्क्स पद्धतीने जा ही आणि एक स्टेप बाय स्टेप करा, असे गणित चुकत नाहीत. बघा मित्रांनो, याची कन्सेप्ट बघून घ्या, यानंतर आपले प्रश्न चुकणार नाहीत. इथे दिलेले आहेत 3 संख्या दिलेल्या आणि ते एका प्रमाणात दिलेले आहेत, तर मधली संख्यांचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर बघा याचं काय असते, ए जसे बी, बी जसे सी हे प्रमाण आहे. मग याला आपण कसं मांडतो, ए छेदामध्ये बी बरोबर बी अंशामध्ये छेदामध्ये सी असं काढतो. मग याला आपण काय करतो, ह्या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार ए गुणिले सी बरोबर आता काय येणार आहे, बीचा वर्ग, बीचा वर्ग असं करणार आहात आपण. तर मग आता इथे पण तेच मांडायचं आहे आपल्याला. बघा जे मधली जी संख्या आहे या दोघांचा गुणाकार म्हणजे ह्याचा वर्ग बरोबर ह्या दोघांचा गुणाकार येतो. मधल्या संख्येचा वर्ग इथं काय दिलेलं आहे, मधल्या संख्येचा वर्ग बरोबर शेवटचे जे 2 संख्या आहेत यांचा गुणाकार, हे दोन्ही समीकरण काय असणार आहेत, बरोबर असणार आहेत. कळलं मित्रांनो. मग त्याचप्रमाणे करा 12 y जसे 27. मग आपल्याला काय करावं लागेल, मधल्या संख्येचा वर्ग, काय मधल्या संख्येचा वर्ग बरोबर 12 गुणिले 27. कळालं, कळालं मित्रांनो. बघा ह्या दोघांचा गुणाकार करा, 12 सत्ती 84, हातच्याला 8, 12 दोन्ही 24, 24 आणि 8, 24 आणि 8 किती होतात, 32, 32 म्हणजे वायचा वर्ग आहे. आता वाय बरोबर किंमत काढायची असेल, हे जे वर्ग आहे इकडे जाऊन वर्गमुळामध्ये येते, म्हणजे 324 हे वर्गमुळात. मग याचं वर्गमूळ काय आहे, 324चा वर्गमूळ काय आहे, y बरोबर 18. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 18 येणार आहे. कळालं मित्रांनो. किंवा आता ह्याच जाग्यावरती, ह्याच जागी 4 अंकी संख्या दिला असेल, 4 अंकी संख्या दिल्या असेल, म्हणजे 4 अंकी म्हणजे 4 संख्या दिल्या असते, तर बघा आपण ह्याच पद्धतीने केलं असतं, ए बी किंवा सी आणि डी असं दिलं असतं. म्हणजे असे 4 संख्या दिल्या असत्या वेगवेगळ्या. तर आपण काय केलं, 1/b बरोबर c/d. मग इथे काय झालं असता, ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, म्हणजे बघा समीकरण काय म्हणते, a गुणिले d बरोबर c गुणिले b, हे असं समीकरण आलं असतं. म्हणजे मधल्या 2 संख्याचा गुणाकार म्हणजे शेवटच्या 2 संख्येच्या गुणाकाराच्या बरोबर असला असता. हे 4 संख्या दिल्या असता आणि आता जो बघितला आपण हे 3 संख्या दिल्या असता, मधली संख्या ही डबल येते, म्हणजे त्याचा वर्ग म्हणजे शेवटच्या 2 संख्येचा गुणाकार हा बरोबर असतो, म्हणून आपण हे केलेलं आहे. बघा मित्रांनो, खाली जो प्रश्न आहे जसा सांगितलं तसं मांडा, अगोदर मांडी करा, नंतर त्याला सॉल्व करून घ्या, तुम्हाला उत्तर लवकर भेटून जाते आणि सोपा आहे. बघा 25वा प्रश्न, मी मनात एक संख्या धरली. बघा त्याच्या मनामध्ये काय संख्या धरलेली आपल्याला माहिती आहे का, x पकडा, त्यामध्ये 15 मिळवले, त्यामध्ये 15 मिळवले व आलेल्या बेरजेस म्हणजे 15 आणि x यांच्या बेरजेस 3 ने भागले, तेव्हा उत्तर म्हणजे याच्यापासून जे उत्तर मिळालेलं आहे ते 20 आहे. तर ती संख्या कोणती, तर x बरोबर किंमत काढायची आहे आपल्याला. तर x + 15 बरोबर हे जे छेदामध्ये आहे ते बरोबरीच्या पलीकडे जाऊन काय होते, अंशामध्ये होते 3. x + 15 बरोबर 60 होणार आहे. x बरोबर आता हे जे प्लस आहे ते बरोबरच्या पलीकडे जाऊन काय होणार आहे, मायनस होणार आहे. x बरोबर 45. हे कळालं मित्रांनो. 60 मधून 15 गेले, 45 राहिले, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 45. ती संख्या x ची किंमत काय आहे,
45 आहे. बघा मित्रांनो, प्रश्न 26वा, 45 सेकंद व 5 मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती? 45 सेकंद व 5 मिनिट याचे असणारे गुणोत्तर किती हे काढायचे आहे. बघा, गुणोत्तर म्हटल्यावर 45 आणि 5 मिनिट हे असं लिहित्या, पण हे जे मिनिट आहे आणि हे सेकंद आहे म्हणजे याचं काय करावं लागेल, एकक सारखं करावं लागेल. तर ह्या ज्या मिनिटाला आपण सेकंदामध्ये रूपांतर करू शकता. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, म्हणजे 5 मिनिटामध्ये किती सेकंद असतात हे आपण गुणाकार करून करा किंवा जसं आलं तसं लिहिलेले आहेत. कळालं? तर आता आपल्याला प्रमाण काढायचे आहे. तर प्रमाण काढून घ्या. 15 त्रिक 45, 15 चौक 60. कळालं मित्रांनो काय करून राहिले आपण? ह्या 5 मिनिटं सेकंदामध्ये 5 मिनिटाच्या सेकंदामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण 60ने गुणत आहात. कळालं? मग हे 300 करण्यापेक्षा आपण जसाला तसं ठेवलं, कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते म्हणून. कळालं इथपर्यंत? बघा आता इथे काय येणार आहे, ह्या 3ने कशाला कटते, काय कटत नाही. 3ला जसाला तसं घ्या. 5 चौक 20 म्हणजे आपलं गुणोत्तर काय आलेलं आहे, या प्रमाणात आलेलं आहे. ते पर्याय क्रमांक 1. बघा मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत एकदम सोपे आहेत. बघा, मंगेशला मराठी आणि इंग्रजीमध्ये किती सरासरी गुण मिळाले? म्हणे 65 गुण मिळाले. इंग्रजी आणि गणितामध्ये 70 गुण मिळाले आणि गणित आणि मराठीमध्ये सरासरी 80 गुण मिळाले. तर मंगेशला फक्त मराठीत किती गुण मिळाले? बघा मित्रांनो, इथे 2 सब्जेक्ट रिपीट आलेले आहेत, म्हणजे एक सब्जेक्ट 2 वेळेस असं आलेले आहेत. बघा, इथे मराठी 1 वेळेस आला आणि इथे 1 वेळेस आलेला आहे, म्हणजे मराठी 2 वेळेस आलेले आहेत. कळालं? मराठी 2 वेळेस. आता इंग्लिश येथे पण आहे आणि इथे पण आहे, म्हणजे इंग्लिश पण काय आहे 2 वेळेस. आणि राहिला विषय काय, गणिताचा. गणित पण हे की नाही काय किती वेळेस आलेले आहेत? 2 वेळेस गणित आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक विषयाचे 2 बार त्याच्यामध्ये गणना करण्यात आलेली आहे. लक्षात येते मित्रांनो? तर बघा आता असं जेव्हा प्रश्न असेल तेव्हा काय करायचं आहे, यांच्या ज्या सरासरी दिलेल्या आहेत 2 वेळेस जे काउंट केलेले आहे सरासरी, यांच्या सरासरींची बेरीज करा. यांच्या सरासरींची बेरीज म्हणजेच त्या एकूण संख्याचे एकूण विषयाचे गुण आपल्याला मिळतात, एकूण गुण मिळतात. यांची सरासरी बघा 5 13 13 आणि 8 21. ह्या सरासरीची बेरीज म्हणजेच त्या 3 विषयाचे एकूण गुण आहेत. सरासरीची बेरीज म्हणजेच त्या 3 विषयाचे एकूण गुण आहेत. तर मग आपल्याला याच्यामधला कोणत्याही विषयाचे गुण काढा म्हटलं तर काढता येतात. ते कसं बघा आता इथं आपल्याला मराठीचे गुण काढा म्हटलंय. मंगेशला फक्त मराठीत किती गुण मिळालेत हे काढा म्हटलंय. मराठीचे गुण काढायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एकूण किती गुण आहेत ते घ्यावं लागेल. 3 विषयाचे एकूण गुण घेतले आपण, त्याच्यामध्ये मराठी व्यतिरिक्त जे 2 विषय आहेत ते 2 विषय याच्यातून वजा करा. बघा, मराठी व्यतिरिक्त 2 विषय कोणते आहेत, गणित आणि इंग्लिश. यांची सरासरी 70 आहे, तर यांचे गुण किती होतील, 70 आहे. 70 गुणिले 2 बरोबर किती झाले, 140. 140 याच्यामधून मायनस करा. 140 याच्यामधून मायनस केलं, 0 मधून 5 गेले, 5ला 5 राहिले आणि 1 मधून 4 जात नाही, एकाला इकडे घेतला, त्याच्यामधून 4 गेले, इथे 7 राहिले आणि इथे 0ला 0. म्हणजे मराठीचे किती गुण आलेले आहेत, 75. कळालं मित्रांनो? याच्या विरुद्ध आता कशाचं बी म्हणजे दुसऱ्या याचे काढायचे असेल, इथे एकूण गुण किती आहेत, 215 आहेत. आता हे एकूण गुण कसं काढलेले आहेत आपण, 2 विषय दिलेले असतील, 2 विषय, एक विषय 2 वेळेस येत असेल असं तर दिलेलं असेल, तर त्यांच्या सरासरींची बेरीज म्हणजेच त्यांचे एकूण गुण असतात. ह्या एकूण गुणामधून आता आपल्याला इंग्लिशचे काढायचे असेल तर इंग्लिश सोडून दुसरे 2 जे विषय आहेत, कोणते, गणित आणि मराठी, यांची सरासरी जी दिलेली आहे त्याचे गुण काढा, एकूण गुण काढा. किती यांची सरासरी काय दिलेलं आहे, गणित आणि मराठीचे, इंग्लिश सोडून गणित आणि मराठीची सरासरी काय दिलेलं आहे, 80. आणि ह्या सरासरीला 2 ने गुणलं म्हणजे 2 विषयाने गुणलं तर त्याचे काय होतात, एकूण गुण मिळतात. मग इथे 160 याच्यातून वजा केलं तर याचं उत्तर भेटून जाते. बघा, 11 मधून 6 गेले, राहिले 5 आणि हे 0ला 0 म्हणजे 55. असं या पण याचे काढू शकता, ह्या पद्धतीने काढू शकता. बघा काय मित्रांनो, हे कळालं नसेल, हे मेथड कळाली नसेल तर दुसरी मेथड सांगतो तुम्हाला. बघा इथे काय दिलेलं आहे, A + B + C, A + B + C 2 बरोबर एकूण संख्या. एकूण गुण या सूत्रानुसार आपल्याला काढता येते. याला सूत्र म्हणता येत नाही मित्रांनो, हे कन्सेप्ट लक्षात घ्या. यानुसार आपल्याला काढता येते. बघा
मराठी प्लस इंग्लिश बरोबर किती आहे तो गुण, सरासरी गुण आहे ते 65 आहेत. मग याचे गुणामध्ये रूपांतर करायचं असेल तर गुणिले 2 करावं लागेल. 130 झाले. कळलं मित्रांनो, 130 झाले. आता प्रश्न दिसना गेला तरी चालेल आपल्याला. 130 झाले. मग नंतर काय म्हणले, इंग्लिश प्लस गणित. इंग्लिश गणिताला जी घेऊ आपण मॅथ ऐवजी, याचं सरासरी किती आहे 70 गुणिले 2 म्हणजे 140. मग गणित घ्या, गणित प्लस मराठी बरोबर 80 आहेत. सरासरी 80 आहे. याला 2 ने गुणलं तर याची काय मिळते, एकूण गुण मिळतात. मग यांची बेरीज करा. 0 10 आणि 3 13, हातच्याला 1 3 आणि 1 4. तर बघा याच्यामध्ये काय आहे, आता इथे बेरीज केलं मराठी प्लस इंग्लिश प्लस गणित. ओके, पण हे मराठी इथे एक वेळेस आहे, इथे एक वेळेस आहे. इंग्लिश इथे एक वेळेस, इथे एक वेळेस. म्हणजे प्रत्येक अंक आहे की नाही किती 2 वेळेस आहे. किती वेळेस आहे, 2 वेळेस आहे. म्हणून आपण इथे 2 घेतलेला आहे. कळालं. एम प्लस ई प्लस जी बरोबर 430. आणि जे गुणाकारामध्ये आहे इकडे येऊन काय होते, छेदामध्ये जाते. बे दोन्ही 4, बेक बे, बेपंचे 10. म्हणजे आपलं इथलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे याचं एकूण मराठी इंग्लिश आणि गणित यांचे एकूण गुण किती आहेत, 215. किती आहेत, 215 आहेत. हे आपल्याला कळालं. तर ह्या 215 मधून आपल्याला काय करायचं, मराठीचे गुण काढायचे आहेत. 215 हे तिघाचे आहेत. मराठीचे काढायचे आहे. म्हणजे मराठी व्यतिरिक्त, आता इथे कुठं मराठी नाही आहे बघा, इथं मराठी नाही येत. मराठी व्यतिरिक्त दुसरे 2 विषयाचे गुण याच्यामधून मायनस केलं, 140 याच्यातून वजा केलं तर आपल्याला मराठीचे मिळून जातात. 5 11 मधून 4 गेले, 7 राहिले. इथे 0 म्हणजे 75 गुण काय मराठीला पडलेले आहेत. बघा मित्रांनो, प्रश्न 28 काय म्हणतो, आपण नागपूर ग्रामीण पोलीसमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे. सेम टू सेम तोच प्रश्न इथे करायचा आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येते की जे पोलीस भरतीला जे पेपर झालेले आहेत त्यांचा पॅटर्न सारखा आहे. आणि 1-2 प्रश्नपत्रिका आपण सोडलं तर तसेच गणित आपल्याला बार येत आहेत. म्हणून या पेपर संचाचा व्यवस्थित काय करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे बरं काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे आहे की नाही व्यवस्थित अभ्यास करा. त्यामध्ये तुमचा अर्धा सिलेबस आहे की नाही कंप्लीट होतो. त्यानंतर आपला व्यवस्थित अभ्यास करा, तुमचं पद तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. त्यामुळे प्रिव्हियस इयर PYP PIQ याच्यापासून आहे की नाही तुम्ही वंचित राहू नका. व्यवस्थित त्याचा अभ्यास करा, तुम्हाला त्यामध्ये नक्कीच चांगला लाभ होईल. बघा काय म्हटलेलं आहे, एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 70% विद्यार्थी बुद्धिमत्तात उत्तीर्ण झाले, तर 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. बघा मित्रांनो, तुम्हाला अनुत्तीर्ण विद्यार्थी काढायचे आहेत. किती, एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी काढायचे आहेत. तर तुम्हाला हे की नाही इथून काय करा, हे दोन्ही प्रकारे काढता येतात. तुम्हाला उत्तीर्ण विद्यार्थी काढता येतात, एकूण उत्तीर्ण विद्यार्थी काढल्यावर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी पण तुम्हाला काढता येतात. तर आपण काय करू, आता एक्झाममध्ये आपल्याला एवढंसं टाईम नसते दोन्ही पद्धतीने करायचं, तर एकाच पद्धतीने करून बघा किती झालेले आहेत. एका परीक्षेमध्ये 60% विद्यार्थी गणितात काय झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत. मग आता फेल किती झालेले असतील गणितामध्ये, बघा मॅथमध्ये गणितामध्ये किती 60%, तर फेल किती झाले 40% झालेले आहेत. हे कळालं मित्रांनो. मग रिजनिंगमध्ये म्हटलेलं आहे, म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये एकूण जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये 70% विद्यार्थी काय झालेला उत्तीर्ण झालेत, अनुत्तीर्ण किती झालेले आहेत 30%. आणि दोन्हीमध्ये 28% विद्यार्थी काय झालेले आहेत, अनुत्तीर्ण झालेले आहेत. हे दोन्ही बी आले म्हणजे याच्यामध्ये बी 28% आहेत, याच्यामध्ये पण 28% आहेत. म्हणून आपण काय केलं होतं, 40 + 30 मायनस हे 28, याच्यामधून मायनस का करत आहात आपण, 28% याच्यातून का मायनस करत आहात, तर हे दोन्ही बी याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळं ह्याला दोन्हीमधून मायनस करून टाका. हे झाले दोन्ही 70 मधून मायनस करा 28, 10 मधून 8 गेले, राहिले 2, मग इथे राहिले 6 मधून 2 गेले 4, म्हणजे 42% विद्यार्थी काय झालेले आहेत दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. या असं आपल्याला सांगता येते. कळालं मित्रांनो. तर आपलं पर्याय क्रमांक काय राहणार आहे, 2. पर्याय क्रमांक काय आहे, 2 आहे. कळालं. लक्ष द्या मित्रांनो. आता बघा 900चा 0.1% म्हणजे किती असेल, 900चा 0.1% म्हणजे किती असेल, आपल्याला जसं सांगितलं तसं मानून घ्या. 0.1% म्हणल्यावरती अंशामध्ये 100. तर हे जे 0 उडवायचं असेल, हे पॉईंट जो उडवायचा असेल आपल्याला, तर छेदामध्ये 0 घ्यावा लागेल. त्याला पॉईंट उडला, मग वरती काय झाला, दोघाचा गुणाकार केला तर 900, छेदामध्ये 1000.
तर हे शून्य उडवायचं असेल तर अंशामध्ये जितके शून्य आहेत त्यानंतर काय करा, पॉईंट द्या, म्हणजे खालचे शून्य उडून जातात, छेदामधले शून्य उडून जातात. तर 1 2 3 मग वर किती येतात 900 आहेत. 1 2 3 3 नंतर शून्य आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, हे आलेलं आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे याच्यामधला 3 क्रमांकाचा. कोणतं येणार आहे, 3 क्रमांकाचं उत्तर आपलं आहे. कळलं मित्रांनो. बघा मित्रांनो, एक काम 10 व्यक्ती किती दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील म्हणाले. बघा आपण काय बघितलं, एम टी डी भागिले वर्क, हे बरोबर एम टी डी भागिले वर्क 2, M1 M2 M1, इथे M1 असं दिलेलं आहे. तर बघा इथे काय दिलेलं आहे, हे सूत्र आहे कामकाम वेगाचं. तर मजूर म्हणजे माणसं दिलेले आहेत 10 आणि दिवस दिलेला आहे, टाईम दिलेला आहे का नाही 5 आणि काम 1 म्हणालं आहे, 1 काम म्हणालं आहे, तर छेदामध्ये घेतलेलं आहे. मग नंतर काय आहे दुसरं, तेच काम 2 व्यक्ती किती दिवसात करतात आपल्याला दिलेलं आहे का नाही, किती दिवसात करतात हे दिलेलं नाही, आणि वेळ पण तासामध्ये पण वेळ दिलेला नाही, आणि तेच काम म्हणजे तेच काम दिलेलं आहे. तर आता काय करणार आहेत, हे छेदामधले संख्या कटून गेले, 10 गुणिले 5 आणि इकडा जो गुणाकारामध्ये आहे तो छेदामध्ये येईल, बरोबर डी बरोबर हे काम येणार. 2 पंचे 10, दोघाचा गुणाकार केला तर दिवस बरोबर किती 25 दिवसामध्ये 2 व्यक्ती ते काम किती 25 दिवसामध्ये पूर्ण करतील, हे आपल्याला कळते. बघा मित्रांनो, खालील याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कोणती संख्या वर्ग संख्या दिलेल्या नाहीत. बघा याचा वर्ग ही 15चा वर्ग संख्या आहे, हा 15चा वर्ग संख्या आहे, हे 25चा वर्ग संख्या आहे, आणि हे 21चा वर्ग संख्या आहे, आणि ही आहे कोणत्याही संख्याचा वर्ग संख्या नाही, म्हणून हे आपलं उत्तर येणार आहे. बघा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे, प्रश्न 13वा राहिलेला आहे. आपण लक्ष द्या मित्रांनो, 10 ते 99 पर्यंतच्या संख्येमध्ये 9 हा अंक किती वेळेस येतात, म्हणजे 2 अंकी संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळेस येतोय असं विचारायचं आहे. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 0 ते 9 यामधील संख्या किती वेळेत येतात आपण बघू. बघा 0 हा अंक 10 ते 99 पर्यंत 9 वेळेस येतो. 1 हा अंक 10 ते 99 पर्यंत किती वेळेस येतो, 19 वेळ येतो. तसाच 9 हा जरी हा बी अंक काय येतो 19 वेळेस येतो. कळालं मित्रांनो. बघा आता हे झालं आपलं उत्तर, किती वेळेस येणार आहे 19 वेळेस येणार आहे. बघा हा तक्ता तुम्ही पाठ करून टाका, आणि नंतर बघा 1 ते 9 म्हणजे 1 ते 100 पर्यंत बघायचं आहे आपल्याला. 1 ते 9 मध्ये 1 ते 9 हा अंक प्रत्येक वेळेस 1 वेळेस येतो, म्हणजे 1 ते 9 हा अंक प्रत्येक 1 वेळेस येतो, म्हणजे 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक 1 हा अंक किती वेळेस येतो 21 वेळेस येतो. कारण काय याच्यामध्ये 1 आणि 100 मध्ये 1 आहे 21 वेळ, आणि बाकी सगळे अंक किती वेळेस येतात 20 वेळेस येतात. म्हणजे 10 पासून 99 पर्यंत किती वेळेस येतात 19 वेळेस येतात, आणि 1 पासून 9 पर्यंत प्रत्येक अंक हा 1 वेळेस येतो, म्हणजे 1 ते 100 पर्यंत 6 अंक 20 वेळेस, 7 हा अंक 20 वेळेस, आणि 8 हा अंक 20 वेळेस, आणि 9 हा अंक 20 वेळेस असं आपलं उत्तर आहे. बघा 0 अंक 10 ते 99 पर्यंत 9 वेळेस येतो, आणि 100 याच्यामध्ये काय आहेत 2 अंक आहेत, म्हणून हा 11 वेळेस येतो. 11 वेळेस येतो. किती वेळेस येतो 11 वेळेस येतो. बघा मित्रांनो, हा जो तक्ता दिलेला आहे व्यवस्थित अभ्यास करा या तक्त्याचा, आपल्याला त्याच्यामधलं उत्तर मिळून जाते. हा तक्ता लिहून घ्या, पाठ करा. चला तर मित्रांनो, आपला हा प्रश्न संच पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्राला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.